आय हॅव इनफ ज्वेलरी, सेड नो वुमन एव्हर. सो हा बिझनेस आहे ज्याच्यात मॅक्झिमम बायकांशी संपर्क येतो, राईट. एकतर बेसिकली पेशन्स लेवल खूप वाढलेली असणार आहे, आणि दुसरा अशी कुठली टॅगलाईन आहे की जी प्रसादनी वापरली आहे आणि तो दागिना विकला गेलाच म्हणून समजायचा, व्हॉट एव्हर बी द प्राइस. खरं खरं सांग, सर्वात मोठी गोष्ट काय असते, स्त्री ही खूप सुंदर आहे ह्याची जाणीव होणं. हो लवली, खूपच. स्त्री ही सुंदर आहे ज्यावेळेस तिला स्वतःला वाटतं, त्यावेळेस ती ज्वेलरी कचरा का असे ना ती भारी दिसते. खरं. पण सो माझं काम एवढंच आहे की स्त्रियातली त्यांची जी आतली जी ब्युटी आहे ती फक्त मी बाहेर काढतो. मी दागिना स्वच्छ चांगला म्हणूनच विकतो, पण तो अजून व्यवस्थित, तो अजून स्किलफुल, तो अजून सुंदर फक्त एका स्त्रीच्या सुंदरतेमधूनच बाहेर येतो. पण कधीतरी ह्या चक्कर मध्ये एखादा दागिना खूप महाग असेल, बायकोला घ्यायचा आहे आणि नवऱ्याला परवडणार नाहीये, अशा वेळेस काय करायचं? जर का स्त्रीला ती गोष्ट पाहिजे असेल ना तर बाय हुक और क्रुक ती त्यांच्याकडे जाते. So I know you have designed some very आपण म्हणतो ना टाइमलेस पीसेस यू हॅव डिझाईन स्वतः, अँड ऑल्सो यू आर अ प्राऊड ओनर ऑफ काही अँटिक, आपण म्हणतो 200-250 वर्ष जुनी अशी डिझाईन, काही तर माझ्या समोरच आहे तिथे. सो हे करता करता आय ऑल्सो वॉन्टेड टू आस्क यू की प्रत्येक एका दागिन्यात एक स्टोरी आहे असं तुम्हाला मागे म्हटलं होतं. सो वेन यू डिझाईन द विठ्ठल रुक्मिणी कलेक्शन, त्याच्या मागे काय थॉट प्रोसेस होता? थॉट असा आहे की तुम्ही जर का ज्वेलरी लाईन बघितली जनरली तर मॅक्झिमम ठिकाणी आपण ज्यावेळेस टेम्पल ज्वेलरी बघतो त्यावेळेस आपल्याला गणपती दिसतो, लक्ष्मी दिसते, तिरुपती दिसतात. ते जास्ती फॉलो करतात साऊथ इंडियन लोक, त्यांची ज्वेलरी बनते. बर. आपलं वैयक्तिक आपले जे देव आहेत विठ्ठल, जे महाराष्ट्राची शान आहे, माऊली, आपण विठ्ठल विठ्ठल माऊली आपण ज्यांना म्हणतो, त्यांचं असं ज्वेलरी रूपात काहीच नाही, कधीच नाही. मी म्हणलं दिस इज समथिंग रॉंग, कारण बीन इन दिस फील्ड फॉर सो मेनी इयर्स, हाऊ हॅज नो वन थॉट ऑफ इट. हा, आणि मला हे पण दिसलं की आपण काय नाविन्य आणलंय. हा, इन युअर बिझनेस यू कुड हॅव डन दिस. आणि अजून एक स्पेशालिटी आहे त्याच्यात की वन्स यू मेक अ पर्टिक्युलर पीस, लाईक सारिकासाठी बनलाय, तर यू विल नॉट रिपीट दॅट सेम पीस, राईट. म्हणजे मला असं वाटतं की प्रसाद हॅज मेड दिस एक्सक्लुसिव्हली फॉर मी. हे जे काय दागिने येतात दिस इज रिअल अँटिक, की हा जो टाइमलेस पीस आहे, इज दिस फॉर सेल? ही गोष्ट मी माझ्या घरच्यासाठी केली आणि आय एम नॉट गोइंग टू सेल इट एव्हर.